नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण्यांनी त्यांचे कान टोचलेत। कोण काय म्हणाले आपण पाहूयात। निलेश राणे यांनी जो त्यांना मोठ्या भावाचा भावकीचा सल्ला दिलेला आहे तो सल्ला त्यांनी पाळावा। महायुतीमध्ये कुठेही असं वितुष्ट होईल असं त्यांनी बोलू नये जाहीर, असं त्यांच्या भावांनीच त्यांना सांगितलेलं आहे। आणि भाऊ हा किती महत्त्वाचा असतो हे रामायणामध्ये आपण पाहता की भरत राम वनवासात गेल्यानंतर स्वतः गादीवर न बसता नंदीग्रामला त्यांच्या पादुका घेऊन तिथे बसले होते। हा हिंदू धर्माचा संस्कार आहे, हा रामायणाचा संस्कार आहे। नाही, मला असं वाटतं की खरंच नितेशने अतिशय सांभाळून बोललं पाहिजे। तुमच्या सोबत घेतलेले पक्ष उडी मारून येऊन मांडीवर बसलेल्या पक्षांना तुम्ही डिच करताय। विरोधी पक्ष तर आम्ही त्या गोष्टीकडे फारसं सिरियसली घेतच नाही आहे, पण किमान सत्तेत असलेल्या पक्षाला तरी डिच करू नका असं आता आम्हाला सांगण्याची गरज आहे। असं की त्या प्राप्त परिस्थितीत काही आपल्याला काही निर्णय करावे लागतात, काही राजकीय भूमिका मांडावी लागते। तर त्यांनी आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे। आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहेत, सर्व शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, पण शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील।